तर इकडं बघू शकता किचनची काय अवस्था झालेली आहे. म्हणजे आज ना सकाळी थोडासा मला लेट झालेला होता, म्हणजे आज खूप दिवसाच्या नंतर मी पूजा केलेली आहे, त्यामुळे देवारा थोडासा असा झालेला होता. तर देवाऱ्याची डीप क्लिनिंग, देवांची पूजा थोडासा वेळ जास्त गेला, म्हणजे आरामात 2-3 तास तरी गेलेले आहेत. खूप दिवसाचा गॅप झालेला होता, म्हणजे 1 महिन्याच्या जवळपास आलं मी देवाऱ्याची डीप क्लिनिंग केलेली नव्हती आणि देवपूजा पण खूप दिवस झालं केलेली नाही आहे, कारण सुतूक पडलेलं होतं. तुम्ही म्हणत होता ताई कोण वारलेलं होतं, तर आमच्या भावकीमध्ये वारले होते आणि तुम्ही म्हणत होता ताई टिकली लावत नाही, तू टिकली लावली ना? तर टिकलीचं काही नसतं, पण कुंकू लावत नाहीत, हळदी कुंकू जे आहे ना ते लावलं जात नाही, असा नियम आहे. टिकलीचं काही माहिती नाही आहे मला. तर इकडं झालेलं आहे सगळं, सुतूक वगैरे कालच मी काढलेलं आहे. आज देवपूजाही झाली आणि स्वयंपाकही झालेला आहे रोजचा, म्हणजे आज गुरुवार आहे, उपवासाचा दिवस. तर फक्त बटाट्याची भाजी आणि चपाती मी बनवली आणि टिफिन दिलेला आहे. आणि आता बघू शकता किती पसारा झालेला आहे किचनमध्ये. आणि आरतीचं ताट पण थोडंसं असं झालेलं होतं, एकदम चिकट झालेलं होतं, तर ते संग क्लीन तर होणार नव्हतं, म्हणून मी यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, म्हणजे आरामात 1-2 तास पाणी होतं यामध्ये, त्यामुळे थोडंसं लवकरही क्लीन होईल. तर हे सगळे भांडे जमा करून ठेवले. आणि अगोदर मी चहा बनवून घेतला माझ्यासाठी, म्हणजे उपवासा दिवशी 2 वेळा तरी चहा बनतो. तसं तरी आजकाल चहा घेणं मी खूप कमी केलेलं आहे, पण उपवासा दिवशी बनत असतो, कारण एनर्जीचीही गरज असते ना. तर इकडे चहा वगैरे घेऊन झालं. आता भांडी घासायची सगळी जमा करून ठेवलेली आहेत. अगोदर मी इकडे पपई चिरून घेते. तर बघू शकता ही पपई ना तोडल्या दिवशी कच्ची होती, म्हणजे 3 पपया तोडलेल्या होत्या आणि त्यामधल्या 2 पपया खूपच पिकलेल्या होत्या. तर एक मी चिरून छोट्या छोट्या फोडी करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, म्हणजे आरामात 2-3 दिवस आम्ही ते खाल्ले. आणि एक पपई मी शेजाऱ्यांच्या घरी दिलेली होती, म्हणजे 2-3च्या घरी दिलेलं होतं, कारण घरच्या घरी तितकी पपई म्हणजे कोण खाणार ना. त्यामुळे खूप मोठ्या मोठ्या पपया आहेत आणि पपया गोडीला खूप आहेत, म्हणजे छान आहेत. गावरान पपई बिया पण खूप आहेत त्यामध्ये, यानंच अंदाज लागतो की किती हे गोडीला आहेत. तर या ही पपईचे मी छोट्या छोट्या फोडी करून पॅकबंद डब्यात घेऊन फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मी जितकी भांडी झाली होती सगळी भांडी घासून घेतली, किचन स्वच्छ करून घेतलं. ही कामं करता करता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि दिनेश पप्पा हे आलेले आहेत. आज उपवासाचा दिवस. सकाळी मी यांना 1 वाटी दही दिलेलं होतं, कारण गरमीच्या हिशोबाने तेच ठीक वाटतं. चहा वगैरे मी बनवत नाही आजकाल, दही किंवा ताक काही फ्रूट वगैरे देत असते किंवा ज्यूस बनवत असते. तर इकडं फ्रूट घेऊन आहेत खूप सारे, म्हणजे संत्रे आहेत, केळी आहे, टरबूज, खरबूज सगळंच घेऊन आलेले आहेत. म्हणजे आता मार्केटमध्ये टरबूज, खरबूज खूप येत आहेत, परत द्राक्षे, केळी वगैरे सगळंच आणलेलं आहे, चिकू आहेत. तर आता असंच फ्रूट खायला घेण्यापेक्षा मी म्हटलं ज्यूस बनवते. तर इकडं संत्री दिलेली आहे खाण्यासाठी, खात आहेत आणि मी पण खात आहे. संग इकडं आमचं बोलणंही होत आहे आणि ज्यूसही मी बनवत आहे. तर त्यासाठी मी 3 चिकू घेतलेले आहेत, साल काढून बिया काढून घेतलेले आहेत आणि 2 केळी घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आईस टाकायचं होतं, पण ते निघतच नव्हतं, कारण ते खूपच आईस जमलेलं आहे ना तिथं, त्यामुळे निघत नव्हतं. तर अगोदर फ्रीज बंद केलं आणि मग काढलेलं आहे ते क्यूबचं. आता यामध्ये 4-5 आईस क्यूब टाकून मगच हे मिक्सरला मी फिरवणार आहे. छान असं थंड ज्यूस बनून तयार होतं. उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरी मिक्स फळांचं ज्यूस किंवा आपण काय लिंबू सरबत वगैरे हेच बनवत असतो. चहा आजकाल सगळ्यांच्या घरी बंदच झालेला आहे आणि चांगलं पण आहे, चहा जास्त पिणं ठीक पण नाही आहे. तर बर्फाचे तुकडे काही खाली पण पडलेले होते, म्हणजे काढण्याच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यावरती मी पाय दिले, एकदम थंडगार लागत होतं. मी म्हटलं लहानपणाची आठवण आली मला. लहानपणी जेव्हा ते आईस्क्रीम येत होते ना, म्हणजे बर्फाचे आईस्क्रीम कलरचे, तसे आजकाल इकडे येत नाहीत. मला खूप आवडतात, कारण अगोदरपासून मी तेच खाल्लेले आहे लहानपणापासून, त्यामुळे मला खूप आवडतात. जे कुल्फी वगैरे येते किंवा कोण आणतात तितकं आवडत नाही, पण ते आईस्क्रीम खूप आवडतं. दिनेश पप्पा म्हणतात ते आईस्क्रीम खाऊ नये, आपलं गळा वगैरे सुजतो, त्यानं सर्दी होते. तर त्यांचं बरोबर आहे, पण आता आवड आहे मला म्हणून मी म्हणत असते, मला ते खूप आवडतात. तर तेच थोडंसं खाली पडलेलं होतं ना आईस, तर मला तेच आठवण आली. अगोदर आम्ही हे म्हणजे आईस्क्रीम जेव्हा घ्यायचो ना लहानपणी, तर त्याच्यावरती पाय द्यायचं, परत ते एकमेकाच्या अशा अंगात घालायचं, म्हणजे कपड्यांमध्ये घालायचं, असलं सगळे खेळ आम्ही लहानपणी करायचो. आजकाल हे सगळे खेळ बंद झालेले आहेत, कुठंच कोणी खेळायचं दिसत नाही. सगळ्याच्या हातात एकतर मोबाईल असतो किंवा अभ्यास, दिवसभर मुलांचं असंच चाललेलं आहे आजकाल. तर असं इकडे ज्यूस बनलेलं आहे मिक्स फळांचं. तर अगोदर मी ज्यूस घेतलं, तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण छान असं गारगार मिक्स फळांचं ज्यूस घ्यायला. तर आम्ही ज्यूस घेतलेला आहे आणि इकडे टिफिन पण भरलेला आहे मी, आणि यांच्यासाठी दही दिलेलं आहे. म्हणजे आता ज्यूस घेतलेला आहे आम्ही, त्यामुळे म्हटलं थोड्या वेळानं दही खा.
तर दही आणि टिफिन घेऊन गेलेले आहेत आणि मी ज्यूस घेतला आणि थोडा वेळ मी अशीच बसलेली होती. नंतर पपई ठेवलेली होती फ्रीजमध्ये, ती पण खायला घेतलेली आहे. म्हणजे इतके फ्रूट झालेत, खाणार मी एकटी झालेले. दिनेश पप्पाही घरी आले ना थोडं बहुत खातात आणि बाकीचं मलाच खाऊ घालून जातात. ते किती खायचं, सगळ्यांच्या नावचं मीच खाते. दीपक, दिनेश यांचं, बाबांचं, सगळ्यांच्या नावचं मी एकटीच खाते. आता सगळ्यांच्या नावचं खाऊन पोट पण माझं तसंच होणार आहे. तर इकडं हे आरतीचं ताट वगैरे मी स्वच्छ केलेलं आहे. तर आता यामध्ये वाती, तेल सगळं टाकून ठेवते. म्हणजे आरतीचं ताट मी रेडी करून ठेवते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते. थोडंसं लवकरच मी आज स्वयंपाक करत आहे. म्हणजे आज फ्रीजमध्ये कुठल्या भाज्या नाही आहेत, तर म्हणलं आज काजू वगैरे टाकून ग्रेव्हीसारखी मी भाजी बनवणार आहे. खूप छान बनते. जेव्हा काही ऑप्शन नसतं ना त्यावेळी ती भाजी बनवायची, छान बनते. तर इकडं आरतीचं ताट रेडी करून मी ठेवलेलं आहे. फक्त आता दिवे म्हणजे आरत्या प्रज्वलित करायचंच राहिलेले. पूजन करते वेळेस मी आरत्या प्रज्वलित करते. आणि आता इकडं अगोदर मी वरणासाठी डाळ घेतलेली आहे. टोमॅटो टाकून मी वरण बनवणार आहे. आणि इकडं काही कांदे पण घेतले. चिंच संपलेली आहे म्हणून मी आज टोमॅटो टाकत आहे. तुम्ही म्हणता पण की ताई टोमॅटो टाकून बनवत जा, चिंच का टाकते? तसं तर मला पित्ताचा त्रास खूप आहे, तरी पण एक सवय आहे. चिंच न टाकता वरण जे आहे ना ते एकदम असं वेगळंच लागतं ना, सपक सपक. अगोदरपासून सवय झालेली आहे. थोडंसं तिखट आंबट जास्त असतं आणि एकदम टोमॅटो वगैरे टाकून बनवलं तर ते तितकं आवडत नाही आहे. पण आज काही ऑप्शन नाही, कारण चिंच नव्हती म्हणून मी टोमॅटो टाकले 4. आणि हे काय गावरान टोमॅटो आहे त्यामुळे आंबटपणा खूप आहे यामध्ये. फक्त 3 टोमॅटो मी टाकलेले आहेत. आणि इकडे हिरवी मिरची, खूप सारे कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले आहेत, कोथिंबीर, हिरवी मिरची सगळं मी बारीक चिरून घेत आहे. म्हणजे आता खिचडीचा प्रसाद बनेल त्यासाठी मी इकडं सगळी तयारी करून घेत आहे. आणि संग भाजीसाठी मी इकडं कांदे चिरून घेत आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं आज काजू टाकून ग्रेव्हीची भाजी मी बनवणार आहे. त्यासाठी खूप सारे कांदे, टोमॅटो हे सगळं लागणार होतं. तर तयारीलाच वेळ लागतो, भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही. आणि जेव्हा काही सुचत नाही त्यावेळी ही भाजी आपण बनवू शकतो, खूप छान टेस्टी लागते. तर इकडं कांदे मी थोडेसे उभे चिरून घेतलेले जे ग्रेव्हीसाठी लागणार आहेत. आणि बाकीचे कांदे सगळे मी खिचडीसाठी चिरून ठेवलेत. हिरवी मिरची आणि कांदा, कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे. आणि अगोदर मी मसाला बनवून घेते. आणि बीटरूट पण आणून ठेवलेले आहेत. हे बीटरूट, शिमला मिरची सगळं मी मोठ्या डब्यात भरून ठेवलेलं होतं. तर हे बीटरूट मी नंतर चिरून घेणार आहे, म्हणजे जेवण करते वेळेसच चिरून घेणार आहे. गाजर, बीटरूट, काकडी हे सगळं. तर खिचडीसाठी बटाटाही घेतलेला आहे. बटाट्यावरची साल काढली आणि बटाटा चिरून घेतलेले. खूप सारे बटाटे आहेत आणि काही बटाटे त्यामधले खराब पण झालेले आहेत. चिप्स बनवण्यासाठी हे बटाटे आणलेले होते, म्हणजे 20-25 किलो बटाटे आहेत हे. थोडेसे मी साबुदाण्याच्या पापड्यात टाकले आणि बाकीचे दररोज मी घेत असते, म्हणजे जसं भाजी बनवली, कधी खिचडी बनवली त्यामध्ये टाकण्यासाठी. आणखीन खूप सारे आहेत. तर मी उद्या चिप्स बनवणार आहे. तसं तरी चिप्स बनवलेला शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे. तर इकडं बघू शकता बटाटा चिरून घेतला, खूप सारे कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर. आणि इकडं लसूण पण मी सोलून घेतलेला आहे. लसूण आणि अद्रक मी वाटून पेस्ट करून घेतलेली आहे. आणि चिंच नव्हती माझ्याकडे, थोडीशी चिंच होती डब्यात, बघितली मी, तर ती चिंच मी इकडं गरम पाण्यात टाकून ठेवलेली आहे, पाण्याला उकळी आणून ठेवलेली आहे. आणि आता इकडं भाजीची तयारी मी अगोदर करून घेते. जोपर्यंत की मसाला बनेल तोपर्यंत मी इकडं खिचडी बनवून घेते, म्हणजे मसाले भात बनवून घेते. तर पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मुठभर काजू टाकले, परतून घेतलेला आहे. नंतर मी खूप सारा कांदा, हिरवी मिरची टाकलेली आहे, परतून घेतला. आता टाकूया यामध्ये खूप सारे टोमॅटो आणि 4-5 पाकळ्या लसूण पण आहे यामध्ये, एक अद्रकचा तुकडा आहे. छान परतून घेऊया. आता टाकूया यामध्ये सुके मसाले टाकून छान हा मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि मग नंतर याची ग्रेव्ही बनवायची आहे. खूप छान भाजी बनते. तर इकडं 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, थोडासा सुहाना मसाला, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. छान मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. आणि 1-2 वेळा अधूनमधून चमचा फिरवत राहायचा आहे. आणि पॅन जाड आहे ना त्यामुळे मसाले वगैरे खूप छान बनतात यामध्ये, म्हणजे करपणार नाहीत अजिबात किंवा कच्चेपणा राहत नाही. तर आता झालेली सगळी तयारी. आता खिचडी मी बनवायला सुरुवात करते. तर इकडे तांदूळ घेतलेले आहेत मी, 2 गिलास मोठा तांदूळ घेतला आणि 1 ते 1.5 गिलास मी बारीक तांदूळ घेतलेले आहेत. म्हणजे खिचडीसाठी ना एकदम म्हणजे छान आहे ते तांदूळ. मोठा आणि बारीक मी मिक्स करून घेत असते. तर इकडे तांदूळ अगोदर मी निवडून घेतलेत, फटकून घेतलेले आहेत. आणि आता 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया. 1-2 वेळा मी मसाला पण बघितला, झाकून ठेवलेलं आहे. बघू शकता वातावरण छान झालेलं आहे.
आणि थोडंसं लवकरच मी आज सुरुवात केली नाहीतरी खूप लेट होतो मला दररोज. आज म्हटलं थोडंसं निवांत करूया कारण दिवसभर धावपळ सुरूच असते. आज थोडंसंही मी रेस्ट घेतलेलं नाही आहे. धावपळ माझी सकाळपासूनच सुरू होती. यामध्ये इव्हनिंगचे 5 कसे वाजले ते पण समजलं नाही. पण संध्याकाळी ना खूपच भयानक वातावरण झालेलं होतं. दिवसभर छान ऊन होतं पण संध्याकाळी असं वातावरण झालं ना, विजा चमकणं गरजणं आणि त्यामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून तर इतकं भयानक झालेलं होतं ना की विजा चमकणं गरजणं ते तर होतं. त्यामध्ये लाईट गेली आणि एकदम अशी अंधारी आणि जोरदार पाऊस गारा पडणं इतकं भयानक वातावरण होतं आहे ना. अवकाळी पाऊस इतकी खूप भीती वाटत आहे. पावसाळ्यातलं पाऊसच ठीक वाटतं पण अवकाळी पाऊस नको वाटतं. पण काय करणार, खूप नुकसान पण करत आहे आणि भीती पण तशीच वाटत आहे. तर असं इकडे मी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये जी चिरून ठेवलेल्या भाज्या होत्या ते टाकून मी परतत आहे आणि इकडे संग पाणी पण गरम करायला ठेवलं कारण लाईट गेली की मग हे पण काम राहून जातं. म्हणून अगोदर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर दिनेशचे पप्पा आल्यानंतर आंघोळ करतील आणि इकडं आता खिचडी बनवून घेऊ. तर इकडं कांदा, टमॅटो, हिरवी मिरची हे सगळं टाकून मी परतून घेतलेलं आहे आणि अगोदरच मी 2 तेजपत्ते पण टाकलेत. म्हणजे बाकीचे खडे मसाले टाकले तरी पण फ्लेवर छान येतो. पण तितके खडे मसाले मी टाकत नाही कारण यांना आवडत नाही त्याचा फ्लेवर म्हणून फक्त 2 तेजपत्ते टाकले. बाकीची जी भाज्या चिरलेल्या होत्या सगळ्या टाकून मी परतून घेतलं. नंतर सुके मसाले जसं धना पावडर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर थोडीशी टाकलेली आहे आणि थोडासा मसाला टाकून परतून घेतलेले आहे. नंतर जे धुलेले तांदूळ होते ते टाकून परतून घेतलं. थोडा वेळ छान परतून घेतलेली फोडणीमध्ये म्हणजे फ्लेवर छान येतो. नंतर मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे हांड्यातलं अनसूट पाणी घेतलेलं आहे जे पूजेचं पाणी होतं कारण हे प्रसादात खिचडी बनत आहे. पाणी टाकून चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान मी मिक्स करून झाकून ठेवलेले. पण आज टोपण लावलेलं नाही आहे मी. यावरती मी दुसरं भांडं ठेवलेलं आहे कारण कुकरचं टोपण लावल्यानं काय होतं आहे ना, ती खिचडी एकतर एकदम अशी शिजते ना, खूप मऊसुद्ध बनत आहे आणि मसाले एका साईडला होत आहेत. म्हणजे मिक्स करण्याचा ऑप्शन राहत नाही. एक वेळा टोपण लावलं की त्याच्या 2-3 शिट्ट्या झाल्यानंतरच ते टोपण काढता येतं आपल्याला. म्हणून मी वरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि अधूनमधून चमचा फिरवत आहे म्हणजे मसाले पण एकजीव होतील आणि खिचडी पण जशी आपल्याला पाहिजे तशी बनते. आणि इकडे संग वरणाची तयारी मी करून घेतलेली आहे आणि हे जे मसाले आहे ना ते ताटलीत काढून ठेवलं गार होण्यासाठी म्हणजे थोडंसं लवकरही थंड होईल कारण एक वेळा लाईट गेली की मग सगळी कामं राहून जातात आणि वातावरण इतकं बिघडलेलं होतं की रात्री लाईटच आली नाही इकडं. तसं झालेलं होतं. मला ना माहिती असल्यासारखं मी सगळं अगोदरच केलेलं होतं म्हणजे आपल्याला असं म्हणजे समजत नाही की आता पुढे काय होणार आहे. तरी पण आज असं झालं होतं की सगळी कामं मी अगोदरच केलेली होती. नंतर लाईट गेली तर आलीच नाही. तर इकडे हे मसालाही मी छान मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे म्हणजे एक पेस्टच बनवायची आहे थोडंसं पाणी टाकून. आणि आता इकडं संग वरणही मी बनवून घेते म्हणजे वरण आणि भाजी बनली की म्हणा चपाती भाकरी आपल्याला काय बनवायचं आहे ते बनवून घेते आणि यांचं आवरायचं असतं. परत प्रसाद वगैरे डब्यात भरणं, पिशवीत सगळे घालून ठेवणं. आल्यानंतर घाईगडबड करत असतात म्हणजे यायला लेट करतात मग आल्यानंतर खूप घाईगडबड असते त्यांची. त्यामुळे येईपर्यंत सगळे रेडी करून ठेवते मी आणि पूजा आरती सगळे हे आल्यानंतर करायचं असतं. त्यामुळे मी थोडंसं लवकर ही किचनची कामं आवरून घेते. भाकरी आणि चपाती हे नंतर मी बनवते पण अगोदर मी भाजी, वरण, भाजी आहे ते अगोदर बनवत आहे. म्हणजे जे हे करायचं ना खूप विचार करून आपल्याला करावं लागतं. सगळ्यांचा विचार करावा लागतो. असं नाही की फक्त आपलंच करायचं आहे. तर इकडं पॅन ठेवलेलं आहे. यामध्ये 2 चमचे तेल घेतलं, अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि 10-12 काजू टाकले, परतून घेतलं. नंतर यामध्ये जी पेस्ट मी बनवलेली होती ना ती टाकलेली आहे आणि छान परतून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं देऊन थोडंसं पाणी टाकलेलं आहे. नंतर कसुरी मेथी टाकायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर. एकदम मस्त ही भाजी बनून तयार होते एकदम धाबा स्टाईल. तर थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. कमी गॅसवरती झाकून मी ठेवलेलं आहे आणि तिकडे वरण पण उकळलेलं आहे आता. तर झालेले सगळे आता जे डबे काढलेले होते सगळे मी जागेत ठेवून देते. तोपर्यंत दिनेशचे पप्पा येतील मग पूजा वगैरे करते म्हणजे हार घेऊन येतात. तर साईबाबांच्या फोटोला हार घालणं, पूजन करणं, आरती करणं हे सगळं आता इथून सुरुवात होते. तर सगळे हे मी जागेत ठेवून दिले डबे वगैरे किचनवरचे आणि डब्बा एक काढून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतला आणि यामध्ये अगोदर मी प्रसाद पॅक करते. बघू शकता एकदम मस्त अशी खिचडी बनवून तयार झालेली आहे. म्हणजे प्रसादाची खिचडी ना एकदम छानच बनते आणि इकडे भाजी पण खूपच छान बनलेली आहे. तर प्रसाद भरून झाला आता मी पूजन करते. तोपर्यंत यांची आंघोळ होत आहे मग आरती वगैरे करून घेऊया. तर हाच होता आजचा व्हिडिओ. चांगला वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.